नमस्कार. सर्व दर्शनांच्या सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून नमस्कार. मंडळी, जानेवारी महिना तसा खऱ्या अर्थानं या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये महान कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या आठवणींचा महिना आणि जानेवारी महिन्याच्या शेवटची आठवड्यामध्ये निश्चितपणे एका महान व्यक्तीची आठवण करणं आपल्या सर्वांसाठी सद्भाग्याचं आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणपणाने सगळ्यात मोठं काम केलं त्यामध्ये एक नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अनेकांना अनेक गोष्टी माहीत आहेत. तरीसुद्धा या जानेवारी महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यामध्ये खास करून आपण त्यांची संपूर्ण कहाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशामधील कटक येथील एका संपन्न बंगाली कुटुंबात झाला. बोस यांच्या वडिलाचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस कटक शहराचे प्रसिद्ध वकील होते. प्रभावती आणि जानकीनाथ बोस यांना एकूण 14 अपत्ये होती, ज्यामध्ये 6 मुली आणि 8 मुलगे होते. सुभाषचंद्र हे त्यांचे 9वे अपत्य आणि 5वे मुलगे होते. आपल्या सर्व भावांमध्ये सुभाषचे सर्वाधिक प्रेम शरश्चंद्र यांच्यावर होते. नेताजींचे प्राथमिक शिक्षण कटक येथील रेवेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांचे शिक्षण कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि स्टॉकिश चर्च कॉलेजमध्ये झाले. नंतर भारतीय प्रशासकीय सेवेच्या म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिस तयारीसाठी त्यांच्या पालकांनी त्यांना इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठात पाठवले. इंग्रजी राजवटीत भारतीयांसाठी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाणे अत्यंत कठीण होते, तरीही त्यांनी त्या परीक्षेत 4था क्रमांक पटकावला. 1921 भारतात वाढत्या राजकीय हालचालींची बातमी मिळताच बोस यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि ते तातडीने भारतात परतले. सिव्हिल सर्व्हिसेस सोडल्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. सुभाषचंद्र बोस महात्मा गांधींच्या अहिंसेच्या विचाराशी सहमत नव्हते. वास्तवतः महात्मा गांधी मवाळ गटाचे नेतृत्व करत होते, तर सुभाषचंद्र बोस हे उत्साही क्रांतिकारी गटाचे लाडके नेते होते. महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे विचार भिन्न होते, परंतु महात्मा गांधी आणि त्यांचे एकच ध्येय होते, म्हणजेच देशाचे स्वातंत्र्य. हे त्यांना नीट ठाऊक होते. गांधीजींना सर्वात आधी राष्ट्रपिता म्हणून नेताजींनीच संबोधले होते. 1938 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय नियोजन आयोग स्थापन केला. हे धोरण गांधीवादी आर्थिक विचाराच्या सुसंगत नव्हते. 1939 बोस यांनी पुन्हा एकदा गांधीवादी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजय मिळवला. गांधीजींनी हा आपला वैयक्तिक पराभव मानला. बोस यांच्या निवडीवर गांधीजी म्हणाले की बोस यांचा विजय हा माझा पराभव आहे आणि असे वाटू लागले आहे की ते काँग्रेस कार्यसमितीचा राजीनामा देतील. गांधीजींच्या विरोधामुळे या बंडखोर अध्यक्षाला राजीनामा देण्याची गरज भासली. गांधीजींचा सततचा विरोध पाहून त्यांनी स्वतःहून काँग्रेस सोडली. याच काळात दुसरे महायुद्ध सुरू झाले. इंग्रजांच्या शत्रूशी हातमिळवणी करून स्वातंत्र्य मिळवता येईल असे बोस यांचे मत होते. त्यांचे विचार पाहून ब्रिटिश सरकारने त्यांना कोलकात्यात नजरकैदेत ठेवले, परंतु पुतण्या शिशिर कुमार बोस यांच्या मदतीने तेथून पळून जाण्यात ते यशस्वी झाले. अफगाणिस्तान आणि सोव्हिएत युनियन मार्गे ते जर्मनीला पोहोचले. सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी नेताजींनी जगभ्रमण केले होते. 1933 ते 1936 या काळात ते युरोपमध्ये होते. युरोपमध्ये हा काळ हिटलरचा नाझीवाद आणि मुसोलिनीच्या फॅसिझमचा होता. नाझीवाद आणि फॅसिझममध्ये मुख्य लक्ष इंग्लंड होते, ज्याने पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीवर एकतर्फी करार लादले होते. त्यांना इंग्लंडचा बदला घ्यायचा होता. भारतावरही इंग्रजांचा कब्जा होता आणि इंग्लंड विरुद्धच्या लढाईत नेताजींना हिटलर आणि मुसोलिनींमध्ये भविष्यातील मित्र दिसत होते. शत्रूचा शत्रू तो दोस्त यावर त्यांचा विश्वास होता. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी राजकीय हालचालींसोबत राजनैतिक आणि लष्करी सहकार्याची गरज असते, असे त्यांचे मानणे होते. सुभाषचंद्र बोस यांनी 1937 त्यांची सेक्रेटरी आणि ऑस्ट्रियन युवती एमिली यांच्याशी विवाह केला. त्यांना अनिता नावाची एक मुलगी झाली, जी सध्या जर्मनीमध्ये आपल्या कुटुंबासह राहते. नेताजी हिटलरला भेटून त्यांनी ब्रिटिश राजवट संपवण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक कामे केली. 1943 त्यांनी जर्मनी सोडले आणि तेथून ते जपानला पोहोचले. जपानमधून ते सिंगापूरला आले. तिथे त्यांनी कॅप्टन मोहन सिंग यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद फौजीची कमान आपल्या हाती घेतली.
त्यावेळी रासबिहारी बोस हे आझाद हिंद फौजेचे नेते होते. नेताजींनी आझाद हिंद फौजेची पुनर्रचना केली. महिलांसाठी राणी झाशी रेजिमेंटची स्थापना केली, ज्याची कॅप्टन लक्ष्मी सहगल बनली. नेताजी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुभाषचंद्रांनी सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वतंत्र करण्याच्या उद्देशाने 21 ऑक्टोबर 1943 रोजी आझाद हिंद सरकारची स्थापना केली आणि आझाद हिंद फौजेचे गठन केले. या संघटनेच्या चिन्हावर ध्वजावर डरकाळी फोडणाऱ्या वाघाचे चित्र होते. नेताजी आपल्या आझाद हिंद फौजेसह 4 जुलै 1944 रोजी बर्मा म्हणजे म्यानमार येथे पोहोचले. तिथेच त्यांनी आपली प्रसिद्ध घोषणा केली, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, अशा अर्थाची ती घोषणा होती. 18 ऑगस्ट 1945 रोजी टोकियो जपानकडे जात असताना तैवानजवळ एक विमान अपघात झाला आणि नेताजींचा त्यात मृत्यू झाल्याचे सांगितले जाते, परंतु त्यांचा मृतदेह मिळू शकला नाही. नेताजींच्या मृत्यूच्या कारणानंतर आजही वाद कायम आहे. या महान क्रांतिकारी माहिती असलेल्या आणि आतापर्यंत अनेकांना समजलेल्या सुभाषचंद्र बोस यांना खऱ्या अर्थानं मी सॅल्यूट करतो. आणि ज्यावर्षी विशेष करून या महिन्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांची आठवण निश्चितपणे होते. देशाला मिळालेला एक कर्तृत्ववान, करारी, सैन्याची बाज असलेला, अत्यंत विद्वान असा देशप्रेमी म्हणून आपण सर्वजण सर्वदर्शनचे दर्शक त्यांना सॅल्यूट करूया. मंडळी, आता एक छोटीशी विनंती. अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. आवडलेल्या सगळ्या व्हिडिओजना लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.